आहे. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. असे तेजस्वी विचार बागळणारे थोर स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. जिथं मोठे मोठे शस्त्र असून त्याचा उपयोग होणार होता, तिथं स्वामी विवेकानंदांनी शस्त्र घेऊन सगळ्यांना साथ दिली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या कर्तृत्वाने आणि तत्वज्ञानाने शिक्षण केलं आणि त्यांनी अनेक विषयांचे संगोपन सहज पार पाडले. त्याचबरोबर त्यांनी वेद, पुराण, रामायण, महाभारत अशा हिंदू धर्मग्रंथाचा पुरेपूर अभ्यास केला. रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी आपले गुरु मानले होते. सन 1885 मध्ये रामकृष्ण परमहंस यांचा मृत्यू झाला. आपल्या गुरूंच्या मृत्यूनंतर स्वामी विवेकानंदांनी उदरण्यासाठी जनतेच्या कारभाराची सुरुवात केली. त्यांनी संन्यास घेतला. नरेंद्रचे विवेकानंद झाले आणि अशा या महान स्वामी विवेकानंदांचा 4 जुलै 1902 मध्ये पश्चिम बंगाल मधील बेंगळूर मठ येथे त्यांचे निधन झाले. स्वामी विवेकानंद हे नेहमी म्हणायचे, उठा, जागे व्हा.